नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेवगा ह्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जातं। कारण या उत्पन्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अशा बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेवगा या पिकाचं उत्पन्न घेतले जातं। आज आपण हे ओडिसी नावाचा जो प्लॉट आहे शेवग्याचा, या प्लॉटवर आज आपण आलेले आहोत। तत्पूर्वी याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि कोणत्या फवारण्या करायच्या या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी ही जे लावगड दिसते तुम्हाला शेवग्याची, ही साधारण दोन्ही ओळीमधलं जे अंतर आहे हे 12 फूट आहे आणि जे प्लॅन्ट टू प्लॅन्ट आहे हे 6 फूट आहे। म्हणजे 12 बाय 6 वर याची लावगड झालेली आहे। आता या लावगड करत असताना साधारण आपल्याला जो कालावधी आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये पर्यंत तुम्ही कधीही लावगड करू शकता। कारण या जर महिन्यामध्ये लागवड झाली असेल तर साधारण आपल्याला मेच्या 15-20 तारखेपर्यंत हे फळं असे हार्वेस्टिंगसाठी येतात। यामध्ये मेमध्ये सुद्धा याला चांगल्या प्रकारचा रेट असतो। त्यासाठी ह्या महिन्यामध्ये करणं अत्यंत गरजेचे असते। कारण यामध्ये थोडं जानेवारी महिन्यामध्ये थंड वातावरण असल्यामुळं थोडं याचं जर्मिशन शेवग्याचं लेट होत असतो। त्यासाठी मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जर आपण याची लागवड केली तर अतिशय उत्तम आणि दर्जेदार याची जर्मिशन म्हणजे लागवड होते, उगवण शक्ती चांगल्या प्रकारे होते। जर आपण या महिन्यात केलं तर 15 मेपर्यंत आपल्याला यासाठी अशा हार्वेस्टिंगसाठी आपल्याला हे अवेलेबल होतं आणि आपला मार्केटला या शेंगा विक्रीसाठी जातात। या साधारण महिन्यामध्ये शेवगा या पिकाला खूप डिमांड असते। शेंगाला साधारणतः मार्केटमध्ये याचा दर 70-80 जरी आपल्याकडे गेला असेल तर एकरी 7 ते 8 लाख रुपये आरामशीर होतात। एवढं उत्पन्न आपल्याला घेता येते आणि या ठिकाणी रेटसुद्धा याला चांगल्या प्रकारे मिळतो। त्यासाठी आपल्याला या आता जे फ्लोरिंग आहे हे असं ढगाळ वातावरण असल्यामुळं आपल्याला कोणता यावर स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून की आपलं जे हे फुलं आहेत ह्या फुलाचं रूपांतर अशा शेंगामध्ये व्हावं, त्यासाठी आपल्याला कोणती फवारणी घ्यायला पाहिजे। साधारण यामध्ये डायमिथोएट 30% इशी असलेलं आपल्याला हे 50 ml 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे। आणि यामध्ये एक आपल्याला प्रोटन बायोस्टिम्युलंट नावाचं हे औषध आपल्याला 30 ml प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे। आणि कोजेप नावाचं एक जे बुरशीनाशक आहे आपल्याला 50 ग्राम प्रति लिटर पंपसाठी घ्यायचं आहे। आणि तसेच एक खत NPK म्हणून आपल्याला 0050 हे 100 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे। याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याची फवारणी करायची आहे जेणेकरून की या फुलाचं रूपांतर हे अशा शेंगामध्ये होईल। यासाठी आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे। ह्या कॉम्बिनेशन करून स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला यावर आळे आणि किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही। ते जे प्रोटन बायोस्टिम्युलंट आहे ह्याची जे फुलगळणं आहे ही जे फुल गळणार नाहीत आणि या फुलांचं जे रूपांतर आहे हे अशा शेंगामध्ये होणार। त्यासाठी आपल्याला हे औषध या ठिकाणी आपण वापरलेले आहे। आणि जो 0050 NPK जे खत आहे हे याचं जे तुमच्या जे शेंगा आहेत ह्या जोमानं भरपूर मोठ्या व्हाव्या, त्यासाठी या NPKची खूप आवश्यकता असल्यामुळं आपण या ठिकाणी औषध हे सांगितलेलं आहे। आणि साधारण डायमिथोएट जे 30% इशी असलेलं जे वापरलेलं आहे यावर जे आळे आणि किडीचा प्रादुर्भाव होणार नाही किंवा करपासारखे रोग येणार नाही म्हणून आपण कोजेप आणि डायमिथोएट या ठिकाणी हे औषधाचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे जर आपण जर फवारणी केली तर आपल्याला या शेवग्यामध्ये भरपूर उत्पन्न घ्यायला काही अडचण येणार नाही। कारण आपला जे उत्तम आणि दर्जेदार अशा ह्या शेंगा होतात आणि चांगलं वजन येईल आणि मार्केटचा रेटसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या महिन्यामध्ये मिळू शकतो। ह्या टाईपनं अशा
शेंगा होताल आणि अळीचा आणि किडीचा कुठलाही यावर प्रादुर्भाव आढळून येणार नाही. असं बऱ्याच ठिकाणी या शेंगाच्या जे अवेलेबल झालेले आहेत. आपण या ठिकाणी पहिल्यांदासुद्धा एक याचा स्प्रे घेतला होता. या स्प्रेच्या माध्यमामधून अशा भरपूर या ठिकाणी माल लागत आहे. हा उडीशी असल्यामुळं याचं भरपूर आणि उत्तम असे दर्जेदार शेंगा या ठिकाणी लागलेले आहेत. आणि असा आपल्याला या फुल अवस्थेमध्ये याची फवारणी फुल गळू नये होऊन म्हणून आपण ही फवारणी साधारण शेवगा या पिकामध्ये सांगत आहोत. अशा ढगाळ वातावरणामुळं यावर बुरशी आणि अटॅक येण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. त्यासाठी हे आपण या ठिकाणी फवारणीमध्ये औषध टाकीत आहोत आणि स्प्रे घेण्यासाठी शेतकऱ्यापर्यंत पोहोचित आहोत. तर शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर जे महाराष्ट्रामध्ये शेवगा या पिकाचं उत्पादन घेणारे जे शेतकरी असतात त्या माझ्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला कमेंट करा, जरूर करा. दुसऱ्यांदासुद्धा व्हिडिओ मी या शेवग्यावर बनवत आहे. तोपर्यंत धन्यवाद.